ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर आजपासून आपण बघणार आहोत की कॉन्टेंट क्रिएशन प्लस सोशल मीडिया मॅनेजमेंट प्लस AI. ठीक आहे, आता हा कॉम्बिनेशन कोर्स आहे. ठीक आहे, 2 कोर्स किंवा 3 कोर्स तुम्ही म्हणू शकता. आपण एकत्रित कंबाईन केलेले आहेत आणि हा एक कोर्स जो असेल तर तो बनवलेला आहे. तर सगळ्यात पहिला या कोर्सच्या माध्यमातून आपण काय काय शिकणार आहोत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यानंतर आपण त्याचे की बेनिफिट्स काय आहेत, कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत तर ते मी डिटेलमध्ये सांगते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला हा एक 3 कोर्सचा कॉम्बाईन कोर्स आहे. आपण सोशल मीडिया मार्केटिंग, जर तुम्हाला तुमची स्वतःची एजन्सी चालू करायची असेल, तुम्हाला इतरांचे अकाउंट हँडल करायचे असतील ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर, तर ते देखील तुम्ही या कोर्सच्या एंड नंतर करू शकता. तुम्हाला तुमचं एक इन्फ्लुएन्सर पेज चालू करायचं आहे. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्सर पेज रिलेटेड टू एनी नीश कसे घ्यायचे तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की मदरहुड आहे, तुमचं एज्युकेशन आहे किंवा क्लोथिंग आहे, कुठलाही तुमचं नीश असेल तर त्या नीशच्या अकॉर्डिंगली तुमचं कसं एक पेज बिल्ड करायचं, तुमचं कसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बिल्ड करायचं आणि अर्निंग कसं करायचं थ्रू व्हेरियस. ठीक आहे, जसं की ऍफिलिएट थ्रू अर्निंग कसं करायचं, ब्रँड कोलॅबरेशन थ्रू अर्निंग कसं करायचं, किंवा मग प्लॅटफॉर्म थ्रू अर्निंग, जसं की आता युट्यूब आपल्याला अर्निंग देतो. ठीक आहे, डायरेक्टली पेमेंट देतो, तर त्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण अर्निंग करणार आहोत तर ते मी तुमच्यासोबत इन डिटेल जे असेल ना तर ते शेअर करणार आहे. फेसबुक तर आपण कम्प्लिटली बघणार आहोत. फेसबुक सुद्धा मॉनिटाईज होतो. ठीक आहे, फेसबुक ज्या पद्धतीने युट्यूब प्लॅटफॉर्म तुम्हाला पेमेंट देतो त्याच पद्धतीने फेसबुक देखील पेमेंट देतो. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट अशी आहे की तुमचा कॉन्टेंट सेम राहील. ठीक आहे, तुमचा कॉन्टेंट सेम राहील. तुम्ही शॉर्ट्स बनवताय, रील्स बनवताय, कॉन्टेंट सेम राहील. सेम कॉन्टेंट तुम्ही तिन्ही प्लॅटफॉर्म्सवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती अपलोड करू शकताय. सोबतच तुमचा बिझनेस व्हॉट्सअप जो की गेम चेंजर आहे सध्या. भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स बिझनेस व्हॉट्सअपला आलेले आहेत तर ते तुम्हाला इकडे बघायला मिळेल. आणि त्याचसोबत तुम्हाला मेटा बिझनेस सूट. आता मेटा बिझनेस सूट काय आहे, एक कनेक्टर आहे. ठीक आहे, हेड आहे. मेटा बिझनेस सूटच्या माध्यमातून तुमचे सगळे अकाउंट्स जे असतील ना तर ते एकत्र लिंक होतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी पोस्ट FB ला करता, सेम पोस्ट तुमच्या इंस्टाग्राम वरती जाते, इन्स्टाला करतात सेम पोस्ट तुमच्या FB ला जाते. तर मेटा बिझनेस सूट एक कनेक्टर म्हणून, सोबतच डिजिटल मार्केटिंगसाठी मेटा बिझनेस सूट, ऍड्स रन करण्यासाठी, कॅम्पेन्स रन करण्यासाठी मेटा बिझनेस सूट खूप जास्त युजफुल असतो. कारण आपण फक्त इंस्टाग्रामच्या माध्यमातून बघा एक बूस्ट पोस्ट म्हणून ऑप्शन येतो आपल्याला खाली, जो की काही जण आता न्यू असतील त्यांना माहिती नाहीये. एक्झॅक्टली सगळी प्रोसेस जी असेल तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. प्लॅटफॉर्म्स कसे क्रिएट करायचे, अकाउंट्स कसे ओपन करायचे, इन डिटेल सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. तर आपण बूस्ट पोस्ट करणार नाही आहोत जे की तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत एक्झॅक्टली पोहोचत नाही. त्यासाठी आपण मेटा बिझनेस सूट वापरणार आहोत. एक्झॅक्ट डिजिटल मार्केटिंग, लोकेशन वाईज, जेंडर वाईज किंवा मग इंटरेस्ट वाईज. ठीक आहे, समजा तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आता एखादा व्यवसाय आहे, जसं की कपड्याचा व्यवसाय. आता कपड्याचा व्यवसाय तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे आणि कोणत्या एज ग्रुपसाठी करताय, तर तुम्ही कुर्ती सेल करणार आहात तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तर राईट ऑडियन्स, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ज्यांना सेल करणार आहात त्यांचं वय किती असणार आहे हे डिफाईन झालं पाहिजे, त्यांचं जेंडर काय असणार आहे तर ते डिफाईन झालं पाहिजे. सोबतच तुम्हाला कुठल्या लोकेशन मध्ये ती ऍडव्हर्टाइजमेंट पाठवायची आहे तर ते देखील डिसाईड झालं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून, कॉन्टेंटच्या माध्यमातून ज्या असतील ना तर त्या इतरांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. ओके, आता सगळ्यात पहिला तुम्हाला प्लॅटफॉर्म्स तर कळले कुठले कुठले आपण करणार आहोत. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि बिझनेस व्हॉट्सअप आणि मेटा बिझनेस सूट, असे टोटल 5 प्लॅटफॉर्म्स आपण कव्हर करणार आहोत. ज्याच्यामध्ये अगदी अकाउंट्स कसे, आता फेसबुकचं अकाउंट वेगळं असतं आणि पेज वेगळं असतं. आणि तुम्हाला ऍज अ बिझनेस फेसबुकचं पेज लागतं, अकाउंट नाही चालत, पेज लागतं. तर ते कसं क्रिएट करायचं तर ते देखील आपण बघणार आहोत. इंस्टाग्रामचं एक बेसिक अकाउंट पण ते क्रिएटर अकाउंट असलं पाहिजे. रेग्युलरच अकाउंट असतं पण ते एक डिजिटल क्रिएटर नावाने एक कॅटेगरी असते, त्या टाईप मध्ये तुमचं असलं पाहिजे. व्हॉट्सअप आपण रेग्युलर व्हॉट्सअप नाही यूज करणार आहोत, आपण काय यूज करणार आहोत, बिझनेस व्हॉट्सअप. बिझनेस व्हॉट्सअप वरती सध्या भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स फ्री पण आहेत आणि तितकेच पेड पण आहेत आलेले आहेत. AI तर सगळीकडेच आलेला आहे, FB मध्ये आहे, इन्स्टामध्ये आहे, सगळीकडे तुम्ही AIचा यूज जो असेल तर तो करू शकता. युट्यूब, ठीक आहे, जे की मॉनिटाईज होतो. सेम कॉन्टेंट जो तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अपलोड करताय सेम कॉन्टेंट आपण युट्यूब वरती जे असेल ना तर तो यूज करतो. आणि मेटा बिझनेस सूट एक कनेक्टर ऍप म्हणून किंवा मग डिजिटल ऍड्स रन करण्यासाठी म्हणून आपण जो असेल ना तर तो यूज करत असतो.
तर सगळ्यात पहिला जे आपण काम चालू करणार आहोत तर त्या कामाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. आता इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्टेंट मार्केटिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स टू अर्न मनी. पैसे कमवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतोय. ठीक आहे, जसं की आता आपण जस्ट स्क्रोल करतोय तर त्याचा आपल्याला काही बेनिफिट नाही. आपण नॉलेज गेन करतोय, नॉलेजचा बेनिफिट आहे, पण जोपर्यंत आपण त्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही ऍज अ बिझनेस, ऍज अ लॉंग टर्म बिझनेस, ठीक आहे, तोपर्यंत जितके बेनिफिट्स यायला हवे तर तितके बेनिफिट्स येत नाही. ठीक आहे, एखादी रील आपण स्क्रोल करत असतो, मे बी ती रील आपल्यासाठी 1 मिनिटाची रील असू शकते, पण ज्या क्रिएटरने ती रील बनवलेली असते कदाचित तो क्रिएटर लाखो रुपये कमवत असतो थ्रू व्हेरियस अफिलिएट लिंक्स किंवा थ्रू बिझनेस. ठीक आहे, जर तो एखादा व्यक्ती त्याच्या व्यवसायाबद्दल काहीतरी प्रमोट करत असेल त्या एका रील मधून आणि जर रीच चांगला आला असेल तर नक्कीच त्याचे प्रॉडक्ट्स किंवा त्याचे सर्व्हिसेस जे असतील तर ते चांगल्या प्रकारे सेल होऊ शकतात आणि त्या थ्रू त्याला एक इन्कम जो असेल तर तो जनरेट होऊ शकतो. ठीक आहे, तर जस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या एक एंटरटेनमेंट म्हणून राहिलेला नाहीयेत, तर एंटरटेनमेंटच्या पलीकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला अपॉर्च्युनिटी मिळते. कुठलंही तुमचं काम असेल, तुम्ही सर्व्हिस फील्डमध्ये असाल, तुम्ही प्रोडक्ट फील्डमध्ये असाल किंवा जस्ट तुम्ही लाईफस्टाईल ब्लॉगिंग करताय किंवा लाईफस्टाईल अकॉर्डिंगली तुमचा निश जो असेल तर तो तुम्ही निवडलेला. निश मी तुम्हाला इन डिटेल सांगेन की कशा प्रकारे तुमचा निश निवडायचा, कारण आपल्याला कंटिन्युअसली त्याच निशवरती लॉंग टर्म प्लॅनिंग आपला सोशल मीडिया कॅलेंडर जो असेल ना तर तो बनवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला, ठीक आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक पॉवरफुल बिझनेस अपॉर्च्युनिटी सध्या आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती. कुठलीही तुमची स्किल असेल, ठीक आहे, जसं की आता आपल्या या क्लासला जे कोण जॉईन झालेले आहेत तर योगा इन्स्ट्रक्टर आहेत एक मॅडम, एका मॅडमची स्कूल आहे, ग्राफिक डिझायनरसाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट करायचं आहे, कपड्यांचं आहे किंवा मग तुमचे घरगुती मसाले असतील. ठीक आहे, तुमचे कुठलेही प्रोडक्ट्स असतील किंवा तुमची कुठलीही स्किलच्या माध्यमातून तुम्ही सर्व्हिस देणार आहात तर कॉन्टेंट क्रिएशनच्या माध्यमातून प्रॉपर कॉन्टेंट क्रिएशन, प्रॉपर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्ही हजारो लाखो लोकांपर्यंत जे असेल ना तर ते पोहोचू शकता. इथे तुम्हाला पर्सनल ब्रँडिंग तर तुम्ही करू शकता, जे की मी तुम्हाला दाखवणारच आहोत. सोबतच फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करायचं असेल, म्हणजे स्वतःची एजन्सी तुम्हाला चालू करायची असेल, जसं तुम्ही इतर स्वतःचे अकाउंट हँडल करताय ना तर त्याच पद्धतीने इतरांचे अकाउंट हँडल करू शकता. भरपूर असे व्यवसाय असतात ज्यांना तितका वेळ नसतो की ते त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करतील, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, तुम्हाला सोशल मीडियाचं इम्पॉर्टन्स माहिती आहे म्हणून तुम्ही हा कोर्ससाठी रजिस्टर केलेला. ठीक आहे, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू खूप लोक खूप बिझनेस करतात. ठीक आहे, भरपूर बिझनेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू येतो. त्यामुळे भरपूर असे व्यावसायिक असतात ज्यांना सोशल मीडिया मॅनेजर जे की फ्रीलान्सिंग पण ते देतात काम. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली लागतात, जे की त्यांचं काम शेड्यूल करतील, मॅनेज करतील, कॉन्टेंट क्रिएट करतील त्यांच्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्ही टीचिंग फील्डमध्ये आहात, एज्युकेशनल व्हिडिओज, एज्युकेशनल कॉन्टेंट तुम्ही बनवताय किंवा मग तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करताय. तर अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, तर इंस्टाग्राम, फेसबुक भरपूर लोक वापरतात, इंस्टाग्राम स्पेशली भरपूर लोक वापरतात. ठीक आहे, तर खाली बघा एखादा रील तुम्ही बघितलात इंस्टाग्रामवरती तर खाली एक ऑप्शन येतो तुम्हाला की लिंक म्हणून. ठीक आहे, की जर तुम्हाला हा प्रोडक्ट हवा असेल तर लिंक म्हणून टाईप करा आणि लिंक म्हणून जे जे लोक टाईप करतात ना त्यांना इंडिव्हिज्युअली मेसेज जातो. तर ते देखील आपण तुमच्यासोबत या कोर्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. इंडिव्हिज्युअली लिंक जाते, समजा 1000 लोकांनी लिंक म्हणून टाईप केलं तर 1000 लोकांना ती लिंक जाते. जर त्यातल्या 200 लोकांनी जरी परचेस केलं तर त्याचं जे कमिशन असेल ना तर ते ऍज अ ॲफिलिएट मार्केटर आपल्याला मिळतो. जो कोण कॉन्टेंट क्रिएटर आहे ना तर त्याला मिळतं एव्हरी मंथ हे जे कमिशन असेल ना तर ते मिळत असतं. तर या गोष्टी थोड्याशा बारकाईने समजून घेणं खूप जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे, आता कॉन्टेंट मार्केटिंग इम्पॉर्टंट का आहे आणि कॉन्टेंट मार्केटिंग मध्ये आपण काय काय करू शकतो, तर सगळ्यात इम्पॉर्टंट रील्स, जे की आता आपण प्रॅक्टिकली बघणार. मी थेरॉटिकल पार्ट सांगेन, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या सांगणार आहे. जस्ट आज आपण एक ओव्हरव्ह्यू घेतोय की कॉन्टेंट मार्केटिंग एक्झॅक्टली काय असतं. तर रील्स जे की 1 मिनिटाच्या आतलं असलं पाहिजे. रील्स तुम्ही 2 मिनिटाच्या, 3 मिनिटाच्या पण बनवू शकता, पण तुमचं कॉन्टेंट व्हायरल जाण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो 1 मिनिटाच्या आतला असला पाहिजे. त्या अकॉर्डिंगली त्याला आपण डिझाईन करायची, त्याची स्क्रिप्ट लिहायची, त्याचं स्ट्रक्चर ठरवायचा. तर ते देखील मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे की स्क्रिप्ट कशी लिहायची, हुक कसा असला पाहिजे. हुक म्हणजे काय, तुमची रील जी असेल ना, आता बघा सुरुवातीला तुमची रील एखादी व्यक्तीने ओपन केली तर सुरुवातीचा 1 सेकंड 2 सेकंड तुम्ही जे बोलताय किंवा तुमच्या रीलमध्ये जे दाखवताय त्याच्यावरती डिपेंड करते की समोरची व्यक्ती तुमचा रील पूर्ण बघणार आहे का.
नाहीतर सध्या लोकांकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे समोरच्या व्यक्तीने रील जर ओपन झाली, शॉर्ट्स फीड मध्ये जर ती गेली, रील फीड मध्ये जर ती गेली, रील ओपन झाली, तर ती कम्प्लीट रील बघितली पाहिजे. त्यासाठी हुक ऍड करावा लागतो. तर तो कसा ऍड करायचा तर ते देखील आपण बघणार आहोत. लॉंग व्हिडिओज नक्कीच कॉन्टेंटच्या माध्यमातून, कॉन्टेंटमध्ये लॉंग व्हिडिओज पण येतात. रेग्युलर तुमचे ग्राफिक्सचे पोस्ट पण येतात, तर ते पण आपण बनवणार आहोत. स्टोरीज, ठीक आहे, जे की रीलसाठी तुम्ही बनवताय तर त्याच अकॉर्डिंगली त्याच साईज मध्ये स्टोरीज तुम्हाला बनवायला लागतात. ब्लॉग्स असतील किंवा एज्युकेशनल कॉन्टेंट असेल, ठीक आहे, त्यातले आपण रील्स कव्हर करणार आहोत, व्हिडिओज करणार आहोत, पोस्ट आपण करणार आहोत, स्टोरीज करणार आहोत आणि एज्युकेशनल कॉन्टेंट जो की खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तो देखील आपण कव्हर करणार आहोत. तर ज्यावेळी आपण, आता तुमचं कुठलंही काम असेल, जसं की मी एक ओनर आहे माऊली अकॅडमीचे, माऊली बिझनेसचे ओनर आहे, तर मी ज्यावेळी कॉन्टेंट बनवते, ठीक आहे, तर माझ्या कॉन्टेंटमुळे लोक मला ओळखतात. ठीक आहे, लोक, आता मी कोल्हापूरमध्ये राहते, पुण्यात असेल, मुंबईत असेल, तुमचं जे काही लोकेशन असेल तर तुम्ही मला ओळखता पर्सनली, कारण मी माझं भरपूर कॉन्टेंट, माझ्याकडचं भरपूर नॉलेज, एक्सपिरियन्स माझ्या कॉन्टेंटच्या माध्यमातून शेअर करत असते. मग ते लॉंग व्हिडिओज असतील किंवा मग ते शॉर्ट व्हिडिओज असतील किंवा मग कधी कधी ते ग्राफिक्स पण असतील. ठीक आहे, तर माझ्याकडचं नॉलेज, टिप्स, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मी कॉन्टेंटच्या माध्यमातून शेअर करते, त्यामुळे लोक ओळखतात. ठीक आहे, कन्सिस्टंटली मी शेअर करते, त्यामुळे लोक विश्वासही ठेवतात. भरपूर लोक, आता तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवूनच हा जो कोर्स असेल तर तो एनरोल केलेला, राईट, त्यामुळे लोक विश्वासही ठेवतात, आपल्या कामाला फॉलो करतात. ठीक आहे, एक्झॅक्टली तुम्ही जे जे स्टेप्स सांगताय, जो रोडमॅप लोकांना देताय तुमच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून, तर एक्झॅक्टली जो देताय तर लोक फॉलो पण करतात, त्याचे रिझल्ट तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगतात सुद्धा, एंगेजमेंट पण करतात तुमच्या कॉमेंट्समध्ये. ठीक आहे, की हे असं नाही होत आहे, आम्ही काय करू, किंवा काही प्रश्न विचारतात, काही अडचणी त्यांच्या असतील आपल्या कॉन्टेंटशी रिलेटेड, आपल्या स्किलशी रिलेटेड, तर त्या देखील ते विचारतात आणि आपल्याकडून आपलं प्रोडक्ट असेल किंवा आपली सर्व्हिस असेल तर ती बाय करतात. ठीक आहे, जसं की मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बद्दल माहिती सांगते माझ्या अकाउंटवरती, जर पर्सनली कोणाला माझ्याकडून शिकायचं असेल तर मी माझ्या कॉन्टेंटमध्ये लास्टला CTA देते, की जर कोणाला पर्सनली माझ्याकडून शिकायचं असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. CTA दिल्यामुळे काय होतं, कॉल टू ऍक्शन. CTA म्हणजे काय, कॉल टू ऍक्शन. तर त्याच्यामुळे लोक आपल्याकडून आपली जे काही सर्व्हिस असेल किंवा आपले जे काही प्रोडक्ट्स असतील तर ते विकत घेतात. ठीक आहे, याच पद्धतीने समजा जर मी एखादा कपड्याचा व्यवसाय चालू केलेला आहे, ठीक आहे, तर एक्झॅक्टली जर मी कॉन्टेंट बनवतेय, बिहाइंड द सीन्स भरपूर गोष्टी दाखवते, जसं की बिहाइंड द सीन्स काय असतात, ऑर्डर्स कसे येतात, पॅकिंगची प्रोसेस असेल किंवा मग मी माझे जे काही मटेरियल्स असतील, अपेरियल्स असतील, तर ते मी कॉन्टेंटच्या माध्यमातून शेअर करते. प्रत्येक गोष्टीची एक स्पेशल इमोशनल स्टोरी मी सांगतेय, तर लोक काय करतात, लगेच कनेक्ट करतात, राईट, आणि त्यामुळे आपला बिझनेस जो असेल तो ग्रो होतो. विदाउट कॉन्टेंट पीपल डोंट अंडरस्टँड युअर स्किल्स ऑर बिझनेस. जर आता तुम्ही लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेत एका कामासाठी, लाखो रुपयाचं मटेरियल आणून ठेवलंय, कपड्याचं तुम्ही मटेरियल आणून ठेवलंय, पण जर तुम्ही लोकांना सांगतच नाहीये की माझ्याकडे हे अवेलेबल आहे कॉन्टेंटच्या माध्यमातून, जर ते दाखवतच नाहीये तर मग ते सेलच होणार नाही. त्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जितकं तुमचं लोकल रीच येईल तितक्या अकॉर्डिंगली ते सेल होईल. भरपूर लोक आहेत जे मी तुम्हाला प्रॅक्टिकली विथ एक्सपिरियन्स सांगणार आहे, कशा पद्धतीने कोणते स्ट्रॅटेजीज त्यांनी वापरले, आणि प्रत्येक फील्ड मधलं मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व्हिस इंडस्ट्री मधलं सांगणार आहे, प्रोडक्ट्स इंडस्ट्री मधलं सांगणार आहे, किंवा मग पर्सनल लाईफस्टाईल ब्लॉगिंग जे करतात तर त्यांच्या रिलेटेड सांगणार. सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने ज्या असतील तर त्या आपण शिकणार आहोत. तर सोशल मीडिया का पॉवरफुल आहे तर ते मी तुम्हाला सांगते की खूप लोक, मिलियन्स ऑफ पीपल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे असतील ना तर ते यूज करतात. सोशल मीडिया अकाउंट प्रत्येकाचे असतात, ठीक आहे, जसं की फेसबुक, आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मचा एक एज ग्रुप असतो. जसं की इंस्टाग्रामवरती जो एज ग्रुप असतो ना तो कमी वयाचा असतो. फेसबुकवरती ऑलमोस्ट 35 एज ग्रुपचे असतील तर ते फेसबुकवरती असतात. युट्यूबवरती खूप ऑडियन्स असते जी की अगदी कमी वयापासून अगदी जास्त एज पर्यंत सगळे टाईपचे कॉन्टेंट हे लोक असतात. त्यामुळे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती कोणाला टार्गेट करायचं याचं देखील नॉलेज असेल तर आपल्याला असायला हवं. मिलियन लोक आहेत सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती. तुमचे प्रोडक्ट किंवा तुमचे सर्व्हिस चान्सेस असू शकतात. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते की आउट ऑफ इंडिया सुद्धा माझ्या कॉन्टेंटच्या माध्यमातून, म्हणजे मराठी लोक जे बाहेर राहतात तर कॉन्टेंटच्या माध्यमातून आपला जो काही कोर्स असेल, आपले जे काही स्किल्स असतील तर बाहेरचे लोक जे देखील जे असेल तर ते करतात. ऑलमोस्ट मला वाटतं आता 10-12 स्टुडंट्स झाले जे की आउट ऑफ इंडिया त्यांचे जे काही लेक्चर्स असतील तर ते अटेंड करतात. त्या अकॉर्डिंगली तुमचे कुठलेही प्रोडक्ट्स असतील तर ते देखील अशा पद्धतीने काम करू शकतात.
युअर कॉन्टेंट कॅन रिच एनीवन, कोणालाही जाऊ शकतो तुमचं कॉन्टेंट. इन्व्हेस्टमेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती पैशाची इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, पण इथे तुमच्या स्किल्सची इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, तुमच्या प्रेझेंटेशन स्किल्सची इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला आणि तुमच्या कामाला प्रेझेंट करताय ना, तर त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. टाइमची इन्व्हेस्टमेंट नक्कीच आहे, पण पैशाची इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पोस्टिंगसाठी कुठलेच पैसे आपल्याकडून घेत नाही. ऑर्गॅनिक ग्रोथ तर कम्प्लिटली फ्री आहे. ठीक आहे, आपला अकाउंट हे व्हॉट्सअपचा नंबर असेल, अगदी एखाद्याने प्रोडक्ट परचेस केला, एखाद्याने सर्व्हिस परचेस केली, तर आपले पेमेंट डिटेल्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या आपण फ्री ऑफ कॉस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे असेल तर ते शेअर करू शकतो. यू कॅन स्टार्ट विथ जस्ट स्मार्टफोन. तुम्हाला सुरुवातीला लॅपटॉपच हवा आहे, अगदी तो जास्त कॉन्फिगरेशनचा असला पाहिजे असं काही नाही. एक सिंपल स्मार्टफोन जो की कॉन्टेंटसाठी तुम्ही वापरणार आहात आणि बेसिक इंटरनेट कनेक्शन जे की सगळ्यांकडे असतं, तुमची फास्ट ग्रोथ जी असेल तर ती होऊ शकते. वन व्हायरल रील कॅन कम्प्लिटली चेंज युअर करिअर. एक रील व्हायरल झाली, तुम्ही आता योगा इन्स्ट्रक्टर आहात, तुमची एक रील व्हायरल झाली, क्लोजिंग करताय, मसाला करताय, तुमची एक रील किंवा एक व्हिडिओ व्हायरल झाली तर लाखोचा बिझनेस तुम्ही जनरेट करू शकता. जे की मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सच्या माध्यमातून सांगते. माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली होती, जी की मी तुमच्यासोबत शेअर करेन ती मे बी. खूप कन्सिस्टंटली मी पोस्टिंग करत होते, पण त्यातली ती एक रील जी होती तर ती व्हायरल झाली. त्या अकॉर्डिंगली पुढचा माझा सगळा निश जो होता तर तो मी त्या अकॉर्डिंगली डिझाईन केला आणि त्याच्यामुळेच आत्ताची ही जी ग्रोथ असेल तर ती मला मिळालेली आहे. भरपूर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज येतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपल्याला क्लायंट शोधण्यासाठी मदत करतात. इनफॅक्ट क्लायंट स्वतः आपल्याला मेसेज करतात, राईट. एक चांगली कम्युनिटी बिल्ड होते, आपले प्रोडक्ट्स आपण विकू शकतो, वेगवेगळे कोर्सेस किंवा प्रोडक्ट्स तुम्ही देऊ शकता आणि तुमचा जो काही बिझनेस असेल ना तर तो तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जो असेल ना तर तो प्रमोट करू शकता. तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते. दोन प्लॅटफॉर्म्स मी इकडे घेतलेले आहेत. सगळ्यात पहिला मी तुम्हाला युट्यूब दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इंस्टाग्राम पण दाखवते. ठीक आहे, आता हा मी युट्यूबचा प्लॅटफॉर्म ओपन केलाय. तर इथे बघा, आता हा आहे VS क्यूब टेक. आता इथे यांचा सुद्धा कोर्सेस आहेत. ठीक आहे, ज्या पद्धतीने माऊली अकॅडमी मी रन करते तर या पद्धतीने सेम जो चॅनल आहे ना त्यांचे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत. पण ते पण काय करतात, त्यांच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून, ठीक आहे, त्यांच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून कनेक्शन्स बिल्ड करतात. ठीक आहे, आता जसं की कॅनवा फुल कोर्स विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स त्यांनी दिलेला आहे. बट स्टील जे लोक कनेक्ट करतात त्यांच्या टीचिंग सोबत, त्यांच्या एक्सपिरियन्स सोबत, नॉलेज सोबत, तर ते लोक पर्सनल एक्सपिरियन्स साठी त्यांच्याकडून तो जो कोर्स असेल तर तो घेतात. आता इथे हा बघा जनरेट झाला एक इथे दिसतो मला, 1 तासात क्रोशेट शिका फुल कोर्स बिगिनर टू ऍडव्हान्स. व्ह्यूज किती आहेत, 6 दिवसामध्ये ऑलमोस्ट आता आपल्याला इथे दिसताना त्या 6.8 दिसतात, पण त्यांच्या युट्यूब स्टुडिओला तर ऍव्हरेजली 7,000 व्ह्यूज असतात. इथे थोडासा डिस्प्ले व्हायला लेट होतो युट्यूब वरती. ठीक आहे, तर 1 तासात क्रोशेट शिका. ठीक आहे, तर आता इथून कॉन्टेंट बनवला. ठीक आहे, तर जे काही लोकर्स असतं ते ऍक्च्युली, तर जे काही डिझाईन्स असतील तर ते ऑलरेडी बनवत आहे. ठीक आहे, पण कॉन्टेंटच्या माध्यमातून त्या ज्या प्रकारचे डिझाईन्स बनवतात तर ते त्यांनी शेअर केले. त्यामुळे होईल असं 2 चान्सेस आहेत. एक तर त्यांचे प्रोडक्ट्स जास्तीत जास्त सेल होऊ शकतात, त्यांना ऑर्डर्स येऊ शकतात, किंवा सेकंड म्हणजे त्यांच्याकडे कोर्स लोक घेऊ शकतात स्किल शिकण्यासाठी. ठीक आहे, कारण भरपूर गोष्टी सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म, आता मेहंदी सुद्धा, ठीक आहे, मेहंदी लोक ऑनलाईन शिकतात. ठीक आहे, तर भरपूर गोष्टी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांसाठी सोप्या झालेल्या आहेत. त्यामुळे हा एक पार्ट जो असेल तर तो करू शकता. आता इथे काही क्रिएटर्सचं अकाउंट बघूयात आपण. हे मे बी न्यू अकाउंट असेल. विश लिंक पासून पैसे कसे कमवायचे तर ते त्यांनी त्यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर ते शेअर केलेलं आहे. कॉन्टेंट बनवलाय तर मे बी अफिलिएट थ्रू काही प्रोडक्ट्स वगैरे ऍड केले असतील तर त्या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून देखील इन्कम जो असेल तर तो जनरेट होऊ शकतो. किंवा मग जे काही व्ह्यूज येतात, जो काही वॉच टाइम होतो त्या व्हिडिओचा, तर त्या अकॉर्डिंगली त्यांना जे काय पेमेंट असेल ना तर ते मिळू शकतं. ठीक आहे, आता इथे बघा दामिनी त्रिपाठी, इथे हे सुद्धा एक सोशल मीडिया एजन्सी आहे आणि एजन्सीच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या ब्रँड्सना, वेगवेगळ्या कंपनीजना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ऍक्टिव्ह राहण्यासाठी, त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स वाढवण्यासाठी मदत करतात. तर त्यांना सुद्धा कॉन्टेंटची खूप जास्त गरज असते आणि अशा टाईपचे कॉन्टेंट ते देखील बनवत असतात. ठीक आहे, जसं की आपण अजून काही कॉन्टेंट बघू शकतो. आता इथे AI डिझाईन्स कशा बनवायच्या, 2.9K व्ह्यूज आहेत. कॉन्टेंटच्या माध्यमातून एक छोट्यातली छोटी स्किल जी आहे तर ती देखील एका व्यक्तीला जास्तीत जास्त इन्कम जो असेल ना तर तो करून देऊ शकतो. त्यानंतर मी जाते माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती, कॉन्टेंट कशा पद्धतीने करतो तर ते आपण बघूयात. सगळ्यांना स्क्रीन दिसते, आवाज येतो, रिॲक्शन शेअर करा.
ओके, तर इंस्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मवरती आपण आलेलो आहोत आणि आता इंस्टाग्रामवरून कॉन्टेंट कसा बनवतो तर ते आपण बघत वेगवेगळे आपण निश बघूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, जसं की आता हे मी एका स्कूलचं ओपन केलंय. ठीक आहे, हे बघा फोटोज आहेत. ठीक आहे, जसं की फेस्टिवल पोस्ट बनवतात, काही स्टुडंट्स आहेत जे की कोणत्या पर्टिक्युलर एका फील्डमध्ये एक्सेप्ट झालेले असतात तर त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन्सचे आहेत. इथे बघा ओव्हरऑल एक ह्याचा आहे, ऍडमिशन ओपनचा आहे. ठीक आहे, वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात त्याचा आहे, फेस्टिवल पोस्ट आहे. तर याला पण आपण कॉन्टेंट बोलतो. कॉन्टेंट म्हणजे फक्त रील्स किंवा व्हिडिओज नाही, कॉन्टेंटमध्ये ग्राफिक्सचा पण पार्ट येतो जो की आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण AI ग्राफिक्स कव्हर करणार आहोत. ठीक आहे, AI ग्राफिक्स. आता इथे बघा हॉर्स रायडिंग आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे जे जे काही फॅसिलिटीज अवेलेबल आहे तर ते त्यांच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून स्कूल ऍज अ एज्युकेशनल स्कूल ते त्यांच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचू शकतात. इथे फोटोज पण ऍड करता येतात, सोबतच रील्समुळे काय होतं, रीच चांगला येतो. ठीक आहे, जसं की बघा आता हा एक बेसिक, याला काहीच हे नाहीये, इंस्टाग्रामचा कव्हर इमेज पण नाहीये याला, पण तरी पण ऑलमोस्ट 6000. ठीक आहे, 5800 व्ह्यूज आलेले आहेत. हे पण इथे 23K व्ह्यूज आहेत. इथे तुम्ही जर बघितला तर 23,000 व्ह्यूज आहेत, 7,000 आहेत, 11,000 आहेत. तर जर तुमच्या रीलमुळे जर तुम्ही इतक्या लोकांपर्यंत पोहोचत असाल आणि जर तुमचा नीश चांगला असेल, निश इन द सेन्स तुमचा रील चांगला असेल, वे ऑफ प्रेझेंटेशन चांगली असेल, तुमची हुक जर तुम्ही क्रिएट करताय तर नक्कीच तुमचा रील जास्तीत जास्त लोक ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन तुमचं जे असेल तर ते वाढण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तर हा होता एक एज्युकेशनल फील्ड मधला. त्याच्यानंतर मी अजून काही दाखवते तुमच्यासोबत, जसं की आता वर्कशीट्स. ठीक आहे, जस्ट अ सेकंड, दुसरा अकाउंट ओपन करते मी वर्कशीटसाठी. आता कुठलेही डिजिटल प्रोडक्ट तुम्ही बनवताय, ठीक आहे, कुठलाही डिजिटल प्रोडक्ट तुम्ही बनवताय तर जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमचे प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवताय तर तुम्हाला थोडंसं ते बेटर राहतं. रीच जो असेल तर तो चांगला येतो. आता काही अकाउंट्स मी तो ओपन करते, चेक करूयात. ठीक आहे, इथे बघा द वर्कशीट स्टोअर असं याचं नाव आहे. एक बेसिक एज्युकेशनल सप्लाय स्टोअर कॅटेगरी दिलेली आहे, एक लिंक पण दिलेली आहे जिकडून ते बाय करू शकतात आणि कॉन्टेंट जो असेल ना तर तो शेअर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं काय प्रोडक्ट्स असतील तर ते दाखवले, जसं की मी एक ओपन करून दाखवते. स्क्रीन टाइम से ब्रेक दिलवाना है या स्क्रीन टाइम कम और लर्निंग ज्यादा चाहिए तो हाय एवरीवन, मेरी बेटी के लिए मुझे ये अमेजिंग वर्कशीट्स मिली हैं. ऐसा क्या आपका बच्चा भी पूरे सिर्फ एक छोटा सा चेंज और बड़ा रिजल्ट. अपने बच्चों को स्क्रीन टाइम कम करने के लिए ट्राई करें द वर्कशीट स्टोर की वर्कशीट. टॉडलर को बिझी रखना एज अ फुल टाइम जॉब कभी. ठीक आहे, तर तुमचं जे काही काम असेल प्रोडक्ट सर्व्हिसेस तर अशा टाईपचे कॉन्टेंटच्या माध्यमातून आपण ते हजारो लाखो लोकांपर्यंत जे असेल तर ते पोहोचू शकतो. आता मी याचा रीच दाखवते तुम्हाला. ठीक आहे, फॉलोअर्स फक्त 5839 आहेत, पण रीच बघा. आता हा पर्टिक्युलरली रील आहे, याचा रीच किती आहे, 28,000 रीच आहे, म्हणजे 28,000 लोकांपर्यंत पोहोचलोय. आणि जर तुम्ही विचार करा, जर कन्सिस्टंटली तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती एक स्ट्रॅटेजी घेऊन काम करताय तर तुमचा रीच किती आहे, किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकताय, तुम्ही कुठेही आहात. ठीक आहे, तुम्ही ग्रामीण भागात राहताय, तुम्ही शहरी भागात राहताय, तुमचे कॉन्टॅक्ट पण नाही आहेत. ठीक आहे, हे 28.3 जे आहे तर ते कुठलेही रिलेटिव्ह, फ्रेंड्स किंवा कॉन्टॅक्टचे हे नाही आहेत, व्ह्यूज नाही आहेत, हे प्युअर ऑर्गॅनिक व्ह्यूज आहेत. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली हे बघा 12.5 हजार. ठीक आहे, इथे बघा 22, इथे 1,500 आहेत, हे 2600 आहेत. ठीक आहे, या अकॉर्डिंगली तुमचं जे काही कन्सिस्टंटली तुम्ही काम करताय तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे असेल तर ते पोहोचू शकतं. आता माझ्या फील्डमध्ये म्हटलं तर मी एक अकाउंट तुम्हाला दाखवते, मी आवर्जून दाखवते. माझ्या कॉम्पिटिशनच्याच अकॉर्डिंगली आहे, पण मला त्यांचं वे ऑफ प्रेझेंटेशन खूप आवडतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जसं की ओपन करते. भरपूर लोक तुमच्या शॉपवरती व्हिजिट करतात, तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल, तुमच्या सर्व्हिसबद्दल माहिती विचारतात आणि नंतर परचेस करतो किंवा नंतर थोड्या वेळाने सांगतो असं सांगून निघून जातात. म्हणजे त्यांना तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल इंटरेस्ट आहे पण तुमच्या ऑफरवरती ते तेवढे कन्व्हिन्स नाहीत, त्यांना तुमची ऑफर पटली नाही. आता याच लोकांना ज्यांनी शॉपला व्हिजिट केले, ज्यांनी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन मागितले शॉप प्रोडक्टसाठी, याच लोकांना जर आपण नवीन ऑफर देऊन परत टार्गेट केलं तर ते तुमचे 90% सेल वाढवू शकतात, कारण ते कस्टमर आहेत ते ऑलरेडी इंटरेस्टेड आहेत. म्हणजे जर अशा लोकांना आपण परत नवीन ॲड दाखवली
तर तुमचा 90% सेल वाढण्याचा चान्सेस आहे त्याच्यामध्ये. आता आम्ही एका लोकल कम्प्युटर शॉपसाठी पण आम्ही ही स्ट्रॅटेजी वापरली. ती एक ऑफर लावली आणि त्या ऑफरमधून पहिला ॲड दाखवली, भरपूर लोक आमच्या शॉपला व्हिजिट केलेत आणि त्याच्यातून जे कस्टमर इंटरेस्टेड आहेत पण त्यांना ऑफर पटली नाही अशा लोकांना आम्ही नवीन ऑफर दाखवली. आता हे आम्ही कसं केलं याच्यासाठी मी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी डिझाईन केलं. म्हणजे पहिला आलेले कस्टमर त्यांचा एक डेटा आपण तयार करायचा जो एक्सेल शीटमध्ये सेव्ह करायचा आणि त्याच लोकांना किंवा त्यासारख्या सेम लोकांना आपण नवीन आता इथे जर तुम्ही व्यवस्थित स्क्रीन जर बघितली तर साईडला पीडीएफ नावाचे भरपूर कॉमेंट्स आले होते. तर लास्टला एक सिटी ऍड केलाय की जर तुम्हाला सुद्धा डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर पीडीएफ म्हणून कमेंट करा, तुम्हाला पीडीएफ जी असेल तर ती मिळून जाईल. ठीक आहे. काही अजून एक मी दाखवते तुम्हाला. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे कारण याच्यामध्ये कोणती ॲड सेटअप करायची नाही किंवा कोणती कंपनी व्हिजिट नाही आहे. तर मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये माझं ऑफिस प्लस माझी टीम दाखवणार आहे. शाळेतील 3 मित्रांनी चालू केलेले ऑफिस कोल्हापूरमधील एका लहानशा गावामध्ये आहे आणि याच लहान ऑफिसमध्ये आम्ही मोठमोठ्या कंपन्यांची पूर्ण मार्केटिंग सांभाळतो. मला हेच सांगायचं होतं की आता इथे बघा साईडला ऍड्स म्हणून मेसेज येतो. हा का बरं येत असेल? किती मेसेजेस आहेत बघा ऍड्स म्हणून. फेसबुक वरती पण 17 कॉमेंट्स येतात. ठीक आहे. तर लास्टला एक सिटी ऍड केलेला असतो की तुम्हाला देखील माझ्याकडून हे शिकायचं असेल, ही स्किल शिकायची असेल, फेसबुक ऍड शिकायचे असतील तर कॉमेंटमध्ये ऍड म्हणून मेसेज करा. तर जे लोक इंटरेस्टेड असतात तर ते कॉमेंटमध्ये ऍड म्हणून मेसेज करतात. तर त्यांना इंडिव्हिज्युअली मग ती लिंक जाते, रजिस्ट्रेशनची लिंक जाते की हा जो वर्कशॉप असेल तर तो कधी होणार आहे आणि त्या वर्कशॉपसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करा. ठीक आहे. स्पेशली एक सोशल मीडिया एजन्सी आहे, कॉन्टेंटच्या माध्यमातून. ठीक आहे. अगदी खूप वेळेमध्ये चांगले फॉलोअर्स त्यांनी गेन केलेले आहेत. फक्त आणि फक्त प्रेझेंटेशन जे असेल ना तर ते चांगलं. आता डेली ऍक्टिव्हिटीज करतात. ठीक आहे. जसं की आपण ऑफिसला जातो त्याच पद्धतीने ऑफिसला जाताना एक सिम्पल ऑफिस टूर आहे जे की कॉन्टेंटच्या माध्यमातून त्यांनी शेअर केली. रीच दाखवते. रीच कुठे दिसतो? रील्स वरती दिसतो. रील्स 12,000 रीच आहे, 10,000 आहे, 16,000 आहे, 15,000, 20,000, 1,35,000. जो आता आपण बघितला ना तर त्याला 1,35,000 रीच आहे. 15,000, 10,000 तर सगळे रीच चांगले आहेत. ठीक आहे. तर जे त्यांचं डे टू डे काम असतं ना तर ते व्यवस्थित पद्धतीने जे असेल ना तर ते शेअर करतात. ठीक आहे. ते अकॉर्डिंगली ऑडियन्सच्या लक्षात येतं आणि कन्सिस्टंटली पोस्टिंग करतात. कन्सिस्टन्सीमुळे काय होतं, तुम्ही असं नाही की बाबा आपण एक अकाउंट ओपन केले, सेटअप केले, आपण सुरुवातीचे 1 महिने 2 महिने पोस्टिंग करतोय, मग रीच येत नाहीये, व्ह्यूज येत नाहीयेत, लाईक्स येत नाहीत म्हणून आपण बंद करतो, डिमोटिवेट होतो. ठीक आहे. तर तसं नाही. तुम्हाला जरी रीच येत नाही ना तर कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करायची आहे. जर कन्सिस्टंटली काम करताना तरच लोकांचा तुमच्यावरती ट्रस्ट जो असेल, विश्वास जो असेल ना तर तो बसतो. आता भरपूर लोक, ठीक आहे, म्हणजे मी माझे पर्सनल एक्सपिरियन्सच्या माध्यमातून सांगते, भरपूर लोक असे आहेत जे की माझे अगदी 1,000-1,500 फॉलोअर्स होते, सबस्क्रायबर्स होते तेव्हापासून कनेक्टेड आहेत आणि ते आता येऊन, ठीक आहे, माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आता येऊन ते कमेंटही करतात की तुझे इतके सबस्क्रायबर्स होते, फॉलोअर्स होते, तेव्हापासून आम्ही तुला फॉलो करतो. तर एक कनेक्शन जे असेल ना तर ते बिल्ड होतं. आपला जो स्ट्रगल असतो, आपण जे काम करत असतो तर ते आपल्या कॉन्टेंटच्या माध्यमातून आपण शेअर करतो. कुठलाही व्यवसाय असेल तुमचा तर एक कनेक्शन जे असेल ना, स्ट्रॉंग कनेक्शन, तर ते तुमच्या ऑडियन्स सोबतच असेल तर ते बिल्ड होतं आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला लॉंग टर्म एखादा बिझनेस जो असेल ग्रो करायला खूप जास्त बेटर आहे. आता इथून पुढे एक गोष्ट करायची ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही कुठलेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरताय, जसं की युट्यूब वापरताय किंवा इंस्टाग्राम वापरताय, तर तुम्ही तुमच्या निशच्या अकॉर्डिंगली, आता तुमच्यापैकी काही जणांचा निश तर ऑलरेडी ठरलेला आहे, तुमचे व्यवसाय जे असतील तर ते ऑलरेडी ठरलेले आहेत. काही जणांना ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर काम करायचं आहे. ठीक आहे. त्या अकॉर्डिंगली आपण ते चेकआउट करूया. पण इथून पुढे ज्यावेळी तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ओपन करणार आहात तर तुम्ही अशा प्रकारचे अकाउंट्स चेकआउट करणार आहात की एक्झॅक्टली ते काय सांगतात, कशा पद्धतीने सांगतात, त्यांची वे ऑफ प्रेझेंटेशन काय आहे, टोन काय आहे. आता एक्झॅक्टली आपण स्टार्ट करताना कोणाचाही कॉपी करणार नाही आहोत. ठीक आहे. की त्यांचं प्रेझेंटेशनची मेथड किंवा त्यांची टेक्निक, त्यांची स्क्रिप्ट तसं आपण कॉपी करणार नाही आहोत. पण एक अंदाज येतो आपल्याला की कशा पद्धतीने आपण काम करणार आणि एक कॉन्फिडन्स येतो, प्लस मोटिवेशन सुद्धा मिळतं की अशा टाईपमध्ये आपण देखील करू शकतो. कुठलंही असेल तुमचं काम, कुठलंही असेल. जसं की मी आता इथे एक वेगळं ओपन करते, क्लोदिंग रिलेटेड एक आपण ओपन करूया. तर एक मी पर्सनल ब्रँड थ्रू बिझनेस ब्रँड बनवलेलं एक अकाउंट ओपन करते, रील्स ओपन करते. 703,000 फॉलोअर्स आहेत, 7 लाख क्रॉस झाले. प्रत्येक रील वरती जर तुम्ही बघितलं तर बघा 74,000, 1,22,000 मिलियन मध्ये आहेत पहिल्या तर ह्याला.
हे 150K, 1,19,000, 2,64,000, 1,22,000 हा रीच आहे. ठीक आहे. जर समजा कन्सिस्टंटली एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटला इतका रीच येत असेल तर त्याचा व्यवसाय किती होत असेल. ठीक आहे. त्याचा व्यवसाय किती होत असेल जर कन्सिस्टंटली इतका रीच येत असेल. आपण याच्याबद्दल पण डिटेलमध्ये स्ट्रॅटेजी बघणार आहोत. त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचं वे ऑफ प्रेझेंटेशन सगळं आपण बघणार आहोत. जस्ट मी तुम्हाला इथे दाखवते. तर याला 5,63,000 आहे रीच. ठीक आहे. तर त्या अकॉर्डिंगली आपण आपला जो काही कॉन्टेंट असेल तर तो बनवणार. तर आपण आपल्या निशमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही बिझनेस अकाउंट, ठीक आहे, जस्ट एंटरटेनमेंट नाही, बिझनेस अकाउंट जे असतील तर ते आपण आता इथून पुढे चेकआउट करणार आहोत आणि त्या अकॉर्डिंगली आपण आपला कॉन्टेंट जो असेल तर तो प्लॅन करण्यासाठी आपल्याला मदत होते. अशा टाईपचे अकाउंट्स, अशा टाईपचे ह्याच्यावरचे इंस्टाग्रामचे असतील, युट्यूबवरचे असतील किंवा फेसबुकवरचे असतील. मोस्टली इंस्टाग्राम प्रेफर करा, कारण इंस्टाग्रामवरती शॉर्ट रील्स असतात ज्या की खूप सुंदर असतात, प्रेझेंटेशन मेथड खूप सुंदर असतं आणि असे भरपूर अकाउंट्स मी ॲज अ रेफरन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा कॉन्टेंट जो असेल तर तो प्लॅन करू शकता. ठीक आहे. तर हा होता आजचा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिला की एक्झॅक्टली आपण काय काय करणार आहोत, कशा पद्धतीने आपला पूर्ण हे जाणार आहे, स्कोप असणार आहे, काय स्कोप असणार आहे, याच्यामध्ये काय म्हणून तुम्ही काम करू शकता, एक पर्सनल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करू शकता, एक एजन्सी तुम्ही चालू करू शकता सोशल मीडिया मॅनेजमेंटची, मार्केटिंगची. त्या अकॉर्डिंगली सगळे वेगवेगळे ऑप्शन्स जे असतील तर ते तुमच्यासाठी अवेलेबल होतात. इतके प्लॅटफॉर्म्स आपण इन डिटेलमध्ये जे असतील तर ते शिकणार आहोत, कव्हर करणार आहोत. ओके.